नमस्कार. आज आहे पाडवा, तर त्याचीच माझी इथे तयारी सुरू आहे. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी जी आपल्या पाडव्याला ज्या ज्या गोष्टी लागणार आहे ना, त्याची तयारी बरीचशी आदल्या रात्रीच केली होती. म्हणजे जसे की त्याची काठी धुवून ठेवणं, त्याला जे वस्त्र लागणार आहे ते काढणं, लिंबाचा डगळा आणणं, ज्या ज्या गोष्टी लागतात ना, तांब्या वगैरे तोही मी रात्रीच छान असा क्लीन करून ठेवला होता. आणि आता फक्त हार आणायचा होता आणि नारळ. तर तिचे पप्पा आणायला गेलेत नवन्याचे. नवन्या आणि म्हणू आत खेळते. म्हटलं चला रांगोळी वगैरे काढून घेऊयात. आणि बाकी आम्ही चहासुद्धा पिला नाही. म्हटलं सगळं गुढी उभारल्यानंतरच करूयात. समोर गुढी समोर या. नाही नाही, ठेवा ना तुम्ही. अरे ते फोडायला हे आणावं लागेल घरातून, नारळ फोडायला. मला वाटतं ते याचं खलबत्त्याचं आणावं. होईल का त्याच्यावर, का फुटन ते? दुसरं काय फोडायला. तर आमची गुढी वगैरे उभारून झालं होतं आणि सगळ्यांनी मस्त असं आवरलं देखील होतं. आता फक्त यांना नारळ फोडायचं होतं आणि त्यानंतर आम्ही छान छान फोटो काढणार होतो. मला ना ह्या दोघींना तयार करताना फार मस्त वाटतं आणि त्यात असं सेम सेम ड्रेस असेल ना दोघींना, की अजून छान वाटतं. तिथे मनू छान अशी रेडी झाली आणि इथे नवन्या. आणि जसं की मी मगाशी बोललं, की आम्ही बाकी काहीच केलं नाही, म्हणजे चहा देखील पिलो नाही आहे अजूनही. सगळं नंतरच करणार आहोत. म्हटलं गुढी वगैरे उभारून झाली, तिची पूजा झाली, की त्यानंतर चहा पिऊयात आणि मग स्वयंपाकाची तयारी करेल. म्हणजे नैवेद्य हा दाखवता येईल. मी आत्ता नैवेद्यालाही काही बनवलं नाही. म्हटलं सगळ्यात आधी गुढीचा मुहूर्त नको निघून जायला. काही जण म्हणत होते 8च्या आधी उभा राहायची, काही म्हणत होते 8:30च्या आधी. म्हटलं चला 8च्या आधी उभारून घेऊयात. उशीर नको व्हायला, जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं. त्यामुळे इथे माझी त्याच्यासाठी गडबड चालू होती, की 8च्या आधी मला गुढी उभा राहायची. आणि जेव्हा ना हे असं छान असं ऊन येतं ना खिडकीतून, तर मला फार आवडतं आणि मी दरवेळेस ना असे याचे फोटो घेऊन ठेवलेले आहेत. तर मी ड्रेस वगैरे चेंज करून घेतला आणि त्यानंतर माझा स्वयंपाक आहे ना तो देखील मी रेडी केला आहे सगळा. खरं तर सकाळी साडी घालायची होती, पण सकाळी तेवढा वेळ नसता मिळाला. खूप उशीर झाला असता मग गुढी उभं राहायला. तर मग पटापट ड्रेस घालून घेतला आणि त्यानंतर ना खरं तर बाहेर जायचं होतं म्हणून पटपट आवरलं. पण बाहेर जायचा प्लॅन थोडासा पोस्टपोन केला. म्हणजे आम्ही तर संध्याकाळी जाणार आहोत, कारण तुळजा झोपी गेली आणि ती झोपली की 1-2-2.5 तास उठत नाही. मग फार ऊन पडलं असतं बाहेर. म्हटलं मग त्यापेक्षा पटकन स्वयंपाक करून घेऊयात, देवाला नैवेद्य वगैरे दाखवत आम्हीही जेवून घेतो, मग संध्याकाळी निवांत बाहेर जाता येईल. तर इथे मी देवांची ताटं भरून ठेवलेली आहेत नैवेद्याची. तर मी रात्रीच बासुंदी बनवून ठेवली होती. म्हटलं मग खाण्यापर्यंत छान थंड होईल. तर सेमच भरले म्हणा दोन्ही. तर बासुंदी आणि हा मी बटाटा बनवला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. माहीत नाही टेस्ट कशी झाली, खाऊन बघितल्यावर कळेल. आधी नैवेद्य दाखवते देवांना आणि त्यानंतर जेवण. पुरी आणि पापड माझ्याकडे हे होते म्हणून हे भाजलेत. तर आता ना मी आधी देवांना दाखवून घेते नैवेद्य. तर आम्ही बाहेर हॉटेलमध्ये पेमेंट देणार.
आणि गुढीपाडवाची तुमच्या हॅपी गुढीपाडवा तुमच्यासाठी आणि बाकी काहीच नाही. आणि नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती आशीर्वादानेच व्हायला हवी. त्यासाठी मग आम्ही गेलो होतो सगळ्यात आधी तुळजाभवानीच्या मंदिरात आणि तिथे आम्हाला आरतीही भेटली, म्हणजे देवाची आरती. आणि त्यानंतर तिथून आम्ही गेलो स्वामींच्या मंदिरात. तर उद्या प्रकट दिन आहे, तर त्यामुळे मंदिरात ना छान छान असे कार्यक्रम चालू होते. गेल्या वेळेस फार असं काही नव्हतं, अगदी साधंच होतं. मी गेल्या वर्षीही आले होते या मंदिरात. पण यावर्षी खूप छान डेकोरेशन केलं, खूप म्हणजे आतमध्येही खूप मस्त असं डेकोरेशन केलं. बऱ्याच ठिकाणी मठ वगैरे आहेत स्वामींचे, पण मला फारसे माहिती नाही. मला हे मंदिर माहिती आहे, त्यामुळे आम्ही शक्यतो इथेच येतो. आणि मला वाटतं जे उद्या त्यांचा प्रकट दिन आहे ना, तर 8 दिवस इथे खूप छान छान कार्यक्रम होते. मला तरी अजून मनूमुळे येता येत नाही, पण मनू 2-3 वर्षाची झाली की मी बघेल. मला जमलं ना की मी येत जाणार आहे. इथे मस्त वाटतं यायला. आणि बरीचशी गर्दीही होती आज आणि तिथे छान असे कार्यक्रम चालू असतात हे 8 दिवस. आणि त्यानंतर आम्ही गेलो जेवण करण्यासाठी. खरं तर झालं असं की दुपारी मी ना रील पाहत होते आणि त्यात मला एक थाळीवाली रील आली. तर माझं खूप मन झालं की थाळी खाऊयात. तर मग मी यांना बोलले, हे बोलले ठीक आहे जाऊयात. तर त्यामुळे आम्ही थाळी खाण्यासाठी गेलो होतो. आणि जेव्हाही आपल्याला व्हेज खायचं असेल ना, तर बाहेर दुसरीकडे न जाता ना असं थाळी खायला जायला बरं वाटतं. कारण खूप साऱ्या व्हरायटीज मिळतात आणि मस्त असं जेवण होतं. आणि यात सगळ्यात जास्त जी खुश होते ना ती म्हणजे आमची नवन्या. आणि जेव्हा मनू मोठी होईल ना तेव्हा तर अजूनच मज्जा येईल. कारण मग नवन्यालाही कोणीतरी सोबत मिळेल. त्या दोघी छान मस्ती करतील आणि खुश होतील आणि त्यांना खुश झालेलं बघून आम्हालाही बरं वाटेल. तर असा माझा मस्त असा पाडव्याचा दिवस गेला. खूप छान गेला आजचा दिवस. देव करो आणि माझं हे पूर्ण वर्ष आहे ना ते असंच मस्त जाऊ देत. आणि पुढे जी मजा येणार आहे मनू मोठी झाल्यावर ती तर तुम्हाला पाहायलाच भेटेल. तर त्याआधी आजचा हा जो व्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.